त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आपण पाहत असतो. सर्वेश या आपण देखील. सागर भोईर यांना देखील विनंती करेन. सागर या, आपला देखील सन्मान. सागर भोईर यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. उभे गावचे आमचे सागर भोईर, दिनकर शेठ भोईर यांचे सुपुत्र, शिवसेनेचे जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी कधी कधी नक्कीच ताज्या होतात. सागर भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. ओके, थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान बोली आपण कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया. सूरज हातमोडे यांचा आवाज. पहिला बॉल निर्धावाला होता आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना बॅट्समन सेफ आहे का यासाठी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे. DRSची मागणी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि tenniscricket.inची टीम मात्र हे आता चेक करेल. तिसऱ्या पंचांच्या सहाय्यानं हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आपण पाहतोय मयूर पाटील आणि सौरभ पाटील ही रोहिंजन संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विवेक म्हात्रे पहिलं षटक घेऊन आलाय. डावखुरी हाताचा एक वेगवान गोलंदाज आणि पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन सेफ आहे का हे मात्र चेक केलं जात आहे. चौथा सामना खरं तर आपण पहिल्या फेरीचा अनुभवतोय. धनवी 11 दुर्गामाता रोहिंजन आणि त्यांच्या विरोधामध्ये I11 ओवे. ओवे टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं रोहिंजन संघाला. तिसरे पंच चेक करत असताना tenniscricket.inच्या टेक्निकल ऑपरेटरच्या सहाय्यानं, टेक्निकल इंजिनियरच्या सहाय्यानं एक्झॅक्टली ज्या वेळेला स्टंपला बॉल लागला त्यावेळेला बॅट कुठे होती, पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर ग्राउंडिंग करत होता का, या सगळ्या गोष्टी मात्र चेक केल्या जात आहेत. सगळ्यांची उत्सुकता कॉम्बॉक्सच्या दिशेनं आहे. सगळे आतुरतेनं वाट पाहत आहेत कारण मोठा बॅटर आहे सौरभ. सौरभची विकेट म्हणजे मोठी विकेट ठरेल बॉलिंग करणाऱ्या I11 ओवे टीमसाठी आणि बॅट्समन सेफ आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतो आहे तो बॅटर मयूर पाटील. महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक नोंदवली ओवे टीमच्या तर आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे आई ग्रुपचे अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे, आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण पाहिलं आणि प्रयागराजवरून कैलासदादा ही मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. विवेक एक चांगला गोलंदाज आहे. वाईड बॉल त्याच्या माध्यमातून टाकला गेला आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं वेगवान चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अगदी बेल्स 10 फूट लांब जाऊन उडली आणि पडली आणि मोठा बॅटर आऊट झालेला आहे यावेळेला मयूर पाटील. काय दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विवेक म्हात्रेचा. मैदानाच्या आतमध्ये वेग पाहायला मिळाला. वेग आणि वेग. तर विवेकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक हरेश म्हात्रे यांच्या वतीने नक्कीच इथे दिला जाईल. कारण पाहतोय आपण ओव्याचे बरेच प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि आमचे अक्षय पाटील रोंजनचे कॅम्प ड्रीम्सकेपचे मालक यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चला, खेळाडूंचा मनोबल वाढवणं हे महत्त्वाचं असतं. पारितोषिकं येत आहेत. खरं तर लोकल टीम आहे. या विभागातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर आलेले आहेत. कधी बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन संघानं ओवे संघाला हरवलं आहे, कधी ओवे संघानं रोहिंजन संघाला हरवलं आहे आणि 2 मोठ्या संघादरम्यान काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विवेकचं कौतुक केलं पाहिजे. काय भन्नाट असा वेगवान चेंडू त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा तो चेंडू
आणि बेल्स देखील हवेमध्ये बराच वेळ फ्लाय झाली होती आणि 10-12 फूट लांब जाऊन ती पडली. इतका वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय अमित पाटील. खरं तर चिनू या नावानं संपूर्ण रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रचलित असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड विरुद्ध लेफ्ट हँडेड. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल. टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आतमध्ये येणारा बॉल, खरं तर लेग ब्रेक टाकतो. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ऑफ ब्रेक आहे, आतमध्ये येणारा बॉल. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विवेक म्हात्रेची. ओवे टीम, बऱ्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही मॅच बघण्यासाठी आलेत. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. tenniscricket.in माध्यमातून बरेच जण यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आणि चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमकडून रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय दीपक पाटील सर स्क्वेअर लेग पंच म्हणून पाहतोय. त्याचबरोबरीनं मेन पंच म्हणून द्वारकानाथ चोरगे सर आहेत आणि तिसरे पंच म्हणून सचिन कडू. हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आणि रिव्ह्यू सिस्टीम जे आहे आपल्याला लगेच वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. रिव्ह्यूसाठी 10 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. अगदी योग्य अशी माहिती आमचे आयोजन कमिटीतील एक महत्त्वाचा भाग या स्पर्धेला जे पूर्णपणे लीड करत आहेत ते संदीप पाटील सर यांच्या माध्यमातून पोचवली जाते. एक टाईम पिरियड असतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 15 सेकंदाचा टाईम पिरियड दिला जातो. या लिमिटेड ओव्हरच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 10 सेकंदाचा वेळ दिला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. परंतु या ठिकाणी देर आहे दुरुस्त आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचं योग्य असा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन टीमनं ओव्हर द विकेटनं. वाईडिश असा यॉर्कर. काय गोलंदाजी होतीये. समोरच्या बाजूला मोठ्या संख्येनं ओव्याचे समर्थक आलेले आहेत. डॉट बॉल नंतर टाळ्यांचा जल्लोष त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि काय गोलंदाजी करतोय विवेक म्हात्रे. सातत्यानं या खेळाडूला आम्ही बरीच वर्ष क्रिकेट खेळताना पाहतो आहे. चांगली कामगिरी ओवे संघासाठी त्याची सातत्यानं राहिली आहे. आणि स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफीमध्ये देखील पहिल्याच मॅचमध्ये सगळ्यांना प्रभावित करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. ही ओळख आहे, ही खासियत आहे बॅटर चिनूची. आणि या वेळेला चिनूच्या बॅटमधून येतो आहे एक मोठा फटका. चिनू एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. लेदर बॉल क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने तो खेळतो आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे स्ट्रोक आपल्याला फार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेमध्ये गॅप कशा शोधायच्या हे चिनूला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि तो चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. विवेक म्हात्रेच्या विरोधामध्ये 7 धावा लागल्या गेल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या धन्वी 11 दुर्गामाता रोहिंजन संघाच्या धावफलकावरती. एक ओव्हरचा खेळ संपलाय, 7 धावा. तर रोहिंजनचे आमचे प्रसाद पाटील जर इथे असतील तर प्रसाद या आपण व्यासपीठावरती. वैजनाथ पाटील असतील, सर्वांचं स्वागत आहे. धन्वी 11 दुर्गामाता रोहिंजन हा सामना आपण संघ पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आत्ताच सूरज काही दिवसापूर्वी एक चांगली स्पर्धा आपण पाहिली रोहिंजन टोलनाका या मैदानामध्ये. जबरदस्त आयोजन याच संघाच्या माध्यमातून पाहिलं तर त्यांचं देखील स्वागत आहे. मच्छिंद्र पाटील, नक्कीच त्यांचा आवाज फायनलच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळेल. ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. मच्छिंद्र पाटील, तुमचं देखील स्वागत आहे. धीरज म्हात्रे गोलंदाजीला आलाय. ऑफ कटर पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये हे चेंडूना पाहायला फार मजा येते. गोलंदाजांचं कौशल्य पाहायला मिळतंय. तेच तरार, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, पाठीमागच्या बाजूला विकेट किपर आहे, फार चांगली कामगिरी करतोय. कुणाल ठाकूर यष्ट्यांच्या पाठीमागे चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. बॅकफूटवरून बॉलला खेचलंय, ड्राईव्ह केलंय, बॅकफूट पंच पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एक शॉर्ट रनचा इशारा देखील आलेला आहे. आपण म्हणतो ना अति घाई संकटात नाही. तिसऱ्या धावेचा जो लोभ होता त्याच्या पायी बॅट्समन पॉपिंग क्रिस्पच्या आतमध्ये बॅटनं ग्राउंडिंग केली नाही, त्यामुळे ह्या 2च धावा ग्राह्य धरल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं 9 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे बॉलर आहेत धीरज म्हात्रे, एक चांगला गोलंदाज आहे.
त्याच्या बोटांची जादू सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असते आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. वाउंजे येथे डेची टुर्नामेंट सुरू आहे. त्या टुर्नामेंटमध्ये सुपर 4ला I11 ओवे संघ दाखल झालेला आहे. चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. तरी सूरज भोईरनं जर एखादा झेल टिपला तर हरणे ग्रुप 3131 यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक कामगिरीसाठी पारितोषिकांची खैरात या मॅचमध्ये ओवे टीमसाठी पाहायला मिळते. धीरज म्हात्रेची चांगली बॉलिंग आपण पाहतोय. या वेळेला लॉब केलाय फटका हवेमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. काय जजमेंट पाहायला मिळालं. अचूक असा वेध घेतला आणि याच सूरज भोईरसाठी पारितोषिक लागलं होतं आणि 1000 रुपयाच्या पारितोषिकाचा तो मानकरी देखील ठरला. पारितोषिकापेक्षा काय दर्जेदार कामगिरी राहिली आहे. झेल कोणाचा पकडलाय तर प्रतिस्पर्धी संघातील सगळ्यात मोठ्या खेळाडूचा चिनू पाटीलचा, अमित पाटीलचा झेल या ठिकाणी टिपला जातोय. परंतु जजमेंट काय असेल, अचूकता काय असेल, ॲक्युरसी काय असेल, बाउंड्री लाईनला तो सरळ उभा राहिला. चेंडूचा त्यानं अचूक वेध घेतला आणि हा असे उंच कॅच पकडणं फ्लड लाईटमध्ये थोडंसं डिफिकल्ट असतं. तो डिफिकल्ट झेल त्यानं कॅरी केला. 2 बॅट्समन आऊट झालेत. रोहिंजन टीमच्या स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 9 आणि 4थ्या क्रमांकावरती नवीन बॅट्समन दाखल होतोय सूरज पाटील. सौरभ पाटील एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानामध्ये अजूनही उभा आहे. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या I11 ओवे संघाची. सूरजसाठी पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयाचं हरण्या आणि 12व्या प्रतिनिधीकडे ते पारितोषिक जमा करण्यात आले. समोर खेळायचं होतं. बॅटिसची आतली एज लागली. मिड विकेटला बॉल फ्लाय झाला. थ्रो बघा अगदी रवींद्र जडेजा स्टाईलनं इलेक्ट्रिफाईंग त्या ठिकाणी थ्रो देत असताना विवेक म्हात्रेला आपण पाहतोय. विवेक हा लेफ्ट हँडेड आहे आणि डाव्या हातानं अगदी रवींद्र जडेजा स्टाईलनं त्यानं एकदम पॅरलल थ्रो दिला, रॉकेट थ्रो दिला त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळाली. सूरज पाटील आणि सौरभ पाटील या 2 बॅट्समनला चांगला खेळ करावा लागेल. विकेटवरती थांबावं लागेल. बॉलला कट केलंय. गलीमध्ये बरीच मोठी गॅप आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि गोळीच्या वेगानं जाणारा हा चौकार पाहायला मिळतो. बॅट्समन सौरभच्या बॅटमधून ही ओळख आहे कारण सौरभच्या रनआउटसाठी मोठं अपील आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर कर्णधारानं घेतलेला निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवलाय गोलंदाजी करणाऱ्या I11 ओवे संघाच्या गोलंदाजांनी. परंतु इथून पुढे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सौरभ 6 वरती खेळतायत, सूरज 1 वरती खेळतायत. दोन्ही चांगले बॅटर आहेत. या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज विवेक म्हात्रे यांच्याकडे. विवेक एक सिनियर बॉलर आहेत, एक मोठा गोलंदाज आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूची चांगली कामगिरी आपण पाहिली होती. सोनाई तळेगाव या संघामध्ये RPL हा खेळाडू खेळला होता. सुपर 8 पर्यंत धडक मारली होती. विवेकची चांगली कामगिरी आपण पाहिली होती आणि गोलंदाजीला आलाय. वेगवान काय दर्जेदार चेंडू होतोय. अगदी वेग, डोळ्याची पापणी मिटते ना मिटते तो चेंडू निघून जातोय. इतका वेग या गोलंदाजाकडे. प्रचंड प्रतिभा आहे आणि ही प्रतिभा हे टॅलेंट दाखवत असताना परंतु दुसऱ्या बाजूनं सौरभ पाटीलला, बॅट्समन सूरज पाटीलला हे आपलं देखील टॅलेंट दाखवावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र चांगला खेळ करावाच लागेल. एक मोठी स्पर्धा स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी. रनआउटचा चान्स. काय डायरेक्ट थ्रो दिलाय. पंचांकडे मात्र डिसिजन रेफर करण्यात येईल. तिसऱ्या पंचांची मदत निश्चित रूपाने घेतली जाणार परंतु काय दर्जेदार थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट.
तर याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला सन्माननीय आमचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि उद्योजक आदरणीय हरेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. डिसिजन OUT आउट. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. आणि सौरभ पुन्हा एकदा रनआउट स्वरूपामध्येच बाद झालाय. आता मात्र आपण पाहिलं की रनआउटसाठी आधी अपील झाली होती, त्यावेळेला सेफ होता आणि आता मात्र तो रनआउट स्वरूपामध्येच परततोय. 3 बॅट्समन आउट झाले. टीमचा स्कोर आहे 14. सुजल पाटील आलाय मैदानामध्ये. हा आमचा मंच आपण पाहतोय. आदरणीय गुरुदादा यांना आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॅट्समन आउट झालेले आहेत. विवेक चांगली बॉलिंग करत असताना यावेळेला चांगला फटका विथ द टर्न खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आणि त्या कट सोबत त्याने हा फटका मारला. ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती आली ती एकच धाव. 15 धावा धावफलकावरती विशाल म्हात्रेची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटील, सुजल पाटील 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये आहे. चांगली बॉलिंग. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. 3-4 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजांना डिलिव्हर्ड केलेत आणि केवळ एकच धाव खर्च केली गेली आहे. स्वतःवरती किती कंट्रोल आहे, गोलंदाजीमध्ये वेगावरती किती कंट्रोल आहे पाहायला मिळाला. क्रशिंग यॉर्कर, अगदी शूजचा वेध घेणारा, पायाचा वेध घेणारा हा यॉर्क. आणि बॅट्समन यावेळेला लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव अर्जित करतायत. आज आपण या मैदानावरती धावा खोऱ्यानं होताना पाहिल्या, धावांचा वेग आपण पाहिला, परंतु या मॅचमध्ये, शेवटच्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष पाहायला मिळतोय धावांसाठी. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना 1 चेंडू अजूनही बाकी आहे आणि 16 धावा लागल्यात. अगदी 6 पेक्षा कमीची सरासरी आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. रिव्हर्स खेळलेत. शॉट ऑफ द मिडनाईट. मध्यरात्री एक चांगला फटका, ऊर्जा निर्माण करणारा फटका आलाय बॅटर सुजलच्या बॅटमधून. आणि रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो आहे, अगदी समोर टप्पा पडलेल्या बॉलला विथ द स्पीड, विथ द स्पिन खेळलं आणि डीप थर्डमॅनमध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्यांची नितांत गरज होती. या फटक्याच्या शोधामध्ये होता फलंदाजी करणारा दुर्गामाता रोहिंजन संघ आणि तो चौकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पनवेल सोसायटीमध्ये असलेलं एक शॉप आपण पाहतोय. बेस्ट डील मोबाईल BDM या नावानं हे शॉप सर्वत्र प्रचलित आहेत. मोबाईल घेण्यावरती खूप साऱ्या ऑफर त्या ठिकाणी चालू आहेत. कोणताही मोबाईल तुम्ही 0 पैशामध्ये 0 डाऊन पेमेंट करून EMI वरती घेऊ शकता. आणि प्रत्येक मोबाईलसोबत एक आकर्षक अशा ऑफर देखील आहेत. एअरपॉड आहेत, नेकबँड आहेत, ट्रॉली बॅग आहेत, स्पीकर आहेत आणि खूप साऱ्या ऑफर्स त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. ते शॉप बेस्ट डील मोबाईल BDM. आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा गोलंदाज आहे रितेश, ज्याच्या वाट्याला 4थं षटक आलंय. रितेश म्हात्रे बॉलिंगला आलंय. एका बाजूने आपण पाहतोय सगळे म्हात्रे ब्रदर्स बॉलिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला सगळे पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यावेळेला सूरज पाटील, सुजल पाटील ही जोडी आहे आणि रितेश म्हात्रे पहिलाच बॉल वाईड डिलिव्हर्ड करत असताना 21 रन स्कोरकार्डवरती. या 2 ओव्हर फार महत्त्वाच्या आहेत. चांगला बॉल बॅकफुटवरून ड्राईव्ह केलाय.
ऑफ ड्राईव्हचा फटका. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील होतोय धावबाद. आपण म्हणतो ना अतिघाई संकटात नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आज ओवे टीम एक वेगळ्या ऊर्जेनं वेगळ्या कॉन्फिडन्सनं वाढली आहे. ज्या ज्या वेळेला एखादा संघ एका स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतो ना तिथून त्यांना चांगला मोमेंटम मिळत असतो आणि तो मोमेंटम या मॅचमध्ये म्हणजे टुर्नामेंटमध्ये सुपर फोरला ओवे टीम क्वालिफाय झाली आहे आणि तिथून तो त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे ना तो थेट हा कॉन्फिडन्स घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंमध्ये 25-30 धावा जर या बॅटिंग करणाऱ्या टीमनं जमा केले ना तरी या मैदानावरती मध्यरात्री या धावांचा बचाव करू शकते. कारण दुसऱ्या बाजूनं रोहिंजन टीमकडे चिनूसारखा आणि बरेचसे चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश या वेळेला बॉलला लॉप करतोय. आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं मारलेला हा उत्तुंग असा गगनभेदी गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा षटकार. मच निडेड स्ट्रोक. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती, ज्या फटक्यांच्या शोधामध्ये होता तो फटका आलाय केतन पाटीलच्या बॅटमधून. 6व्या क्रमांकाचा बॅटर ठोकतोय पहिला षटकार. आणि या षटकारासाठी कॅम्प ड्रीम्स केफचे मालक अक्षय पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर कळंबोलीचे आमचे अरविंद कडव, प्रितेश चौधरी, मनोज कडव, परेश जले, पद्माकर पाटील आणि समीर पाटील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. कळंबोलीचे सर्व मान्यवर. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. छोटा क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याच वेळेला अशा सिंपल मिस्टेक होत असतात, दडपण येत असतं, परंतु चांगली कामगिरी आज राहिली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये केतन चांगला खेळ करतोय. एकूण धावसंख्या 30 आहे. एक षटकार आलाय. त्याच्यानंतर 2 धावा पाहायला मिळतात. याच सूरजकडनं आता चुकी झाली आहे ज्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. काय दर्जेदार झेल त्यांना टिपला होता. आम्ही नेहमी म्हणतो अवघड अशा कॅचेस पकडल्या जात आहेत आणि सोप्या सोप्या कॅचेस ड्रॉप केल्या जात आहेत. याचंच तर नाव क्रिकेट आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉल. या वेळेला मनगडाचा वापर ऑन साईडला चांगला फटका. स्क्वेअर लेगमध्ये दर्जेदार स्ट्रोक दाखवत असताना या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 35. हॅलो. तर यानंतर लढत असेल बघा तलोजा मजकूर आणि कळंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण यावं. टॉससाठी इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. कळंबोली आणि तलोजा मजकूर. गाथा 11 तळोजे मजकूर. चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबरीनं कळंबोली. 2 मोठ्या संघांदरम्यान संघर्ष पाहणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करत होती जी बॅटिंग करणारी रोहिंजन टीम. आता मात्र त्यांच्या संघर्षाला यश येतंय. मोठे फटके येत आहेत. केतन चांगली बॅटिंग करतोय. केतन फार चांगला फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो किती व्यवस्थित कलेक्ट केला आहे. काय दर्जेदार कामगिरी राहिली आहे या खेळाडूची. सोनूची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 37 रन स्कोरबोर्डवरती आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी संघर्ष करणारा संघ. आता धावा येत आहेत आणि केतन संकटमोचक ठरलाय. मोक्याच्या क्षणाला एक चांगल्या बॅट्समनला उभं राहणं गरजेचं होतं आणि आता मात्र एज लागली. अगदी कॉमेंट्री बॉक्सपर्यंत आवाज आला आणि बॅट्समनला मात्र परत यावं लागणार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 बॅट्समन आउट झालेत. त्या बॅटिंग करणाऱ्या धन्वी 11 दुर्गामाता रोहिंजन संघाचे. शेवटची ओव्हर बाकी असेल. न्यू बॅटर थोडंसं स्पीडअप करा. न्यू बॅटर आपण लगेच रेडी राहा आणि धावत जरा मैदानाच्या आतमध्ये दाखल बा आपणाला विनंती आहे. तर याचबरोबर आमचे सन्माननीय आयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि खारघर शिवसेना शहर प्रमुख गुरुशेठ म्हात्रे च्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद. कळंबोली आणि तलोजा मजकूर दोन्ही टीम उपस्थित राहा. कॅप्टन
शेवटची ओव्हर आहे आणि गोलंदाज आहेत ते आकाश. आकाशच्या हातामध्ये षटक देण्यात आले. नवीन बॅटर आलेला आहे आदर्श पाटील. आकाश भोईर आलेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल चांगला कमी गतीने टाकलेला आणि पूर्णपणे बीट केलं बॅटरला. सूरज पाटील, सुजल पाटील आहे स्ट्रायकिंग एंडवरती. सुजल आणि आदर्श. खूप खराब बॉल पाहायला मिळाला. वाईड बॉलचा इशारा आलाय, परंतु ही धाव मात्र घेतली जाणार नाही कारण शॉट ऑफर केला नव्हता. बऱ्याच वेळेला असं होतं हॅलो. सुजल इथे स्ट्राईकला आहे. तर सुजलसाठी एक सुवर्ण संधी आहे. पनवेल महानगरपालिकेचे SI पराग पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 5000 सुजलसाठी हे पारितोषिक आहे. पराग पाटील SI यांच्या वतीने. थोडीशी अनऑर्थोडॉक्स बॉलिंगची ॲक्शन आहे. अगदी कमी गतीनं धावत येतो, कमी धावण्याचा रनअप आहे. लास्ट मोमेंटला एक स्पीड पिकअप करतो आणि त्यानंतर जोरामध्ये बॉलला रिलीज करतो. खूप शॉर्ट बॉल टाकला होता आणि या चेंडूवरती मिळत आहेत ती एक धाव. या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या झालेली आहे ती 40 रन स्कोरबोर्डवरती. बॅटकट आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025 7वी रात्र. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. शेवटचा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील रोहिंजन आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे तो I11 ओवे संघ. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि हा डिसिजन मात्र चेक केला जातोय. आकाश भोईर आहेत बॉलर आणि 2 वाईड बॉल टाकल्यानंतर हा तिसरा बॉल आहे जो चेक केला जातोय. थर्ड अंपायरच्या सहाय्यानं या ठिकाणी चेक केलं जातंय. 12 वाजून जवळजवळ 35 मिनिटं झालेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्या ग्रामीण संघांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल आहे, सेकंड बाउन्सर आणि नेक्स्ट डिलिव्हरी असेल +1 अशा 2 धावा मिळत आहेत. एकूण धावा संख्या झाली होती 41. आकाश याला आधी बॉन केलं होतं आणि त्यानंतर हा एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी नो बॉल देण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. समोर टाकलेला बॉल या ठिकाणी स्क्वेअर कट केलाय. समोरच्या रिजनमध्ये एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 42. सोनू आहेत. सोनू यांची मगाशी देखील चांगली आपण फिल्डिंग पाहिली होती. आता देखील सोनू यांची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आकाश भोईर खोदून काढले बॉल गलीमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण रोखलंय, मोठ्या फटक्यांपासून रोखलंय आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड देखील आज आपण I11 ओवे संघाकडून पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूनं म्हटलं होतं 50-55 धावा मध्यरात्री जरी झाल्या तर या धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, कारण रात्री आपण पाहिलं बऱ्याच वेळेला धावा होत नाहीत. या वेळेला पुलचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल त्या ठिकाणी घेतला जातोय. सूरजनं हा दुसरा झेल या मॅचमध्ये टिपलाय. या अगोदर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं हरण्या ग्रुप यांच्याकडून आणि आता देखील चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळते.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमचा एकूण स्कोर आहे तो 43. रोशन पाटील मैदानामध्ये आलेत. एकूण धावसंख्या आहे ती 43. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि हा. यानंतर एक चांगला सामना. रोशन पाटील आलाय आता. रोशनसाठी षटकारासाठी अक्षय पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. खरं तर प्रत्येक खेळाडूचा मोठा फॅन बेस आहे, फॅन फॉलोवर्स आहेत आणि प्रत्येक खेळाडूसाठी विविध पारितोषिकं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला आल्या आल्या बॉलला उचललं, बॅटवरती घेतलं आणि फेकून दिलं लॉंग ऑफच्या बाहेर. मच निडेड स्ट्रोक, मोमेंटम मिळून देणारा आणि धावा डिफेंड करण्यासाठी या फटक्यानं फार एनर्जी निर्माण होणार, कॉन्फिडन्स वाढला असणार. अगदी ताकदीचा वापर केला, ताकद, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं या बॉलवरती आणि दर्जेदार स्ट्रोक. रोशन पाटील आल्या आल्या षटकार ठोकतोय. केतन पाटील देखील आल्या आल्या षटकार मारला होता पहिल्याच बॉलवरती. रोशन पाटील देखील त्याचंच अनुकरण करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय. एकूण धावसंख्या 49 झाली आहे आणि स्क्रीनवरती आकाशला आपण पाहतोय. थोडासा महागडा आतापर्यंत पाहायला मिळाला. हॅलो. तर या षटकारासाठी अक्षय पाटील यांच्या वतीने रोशनसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण धावसंख्या 49 आहे. चांगली मॅच आहे. आपण पाहतो i11 ओवे त्यांच्या विरोधामध्ये धनवी 11 दुर्गामाता रोहिंजन. शेवटचा बॉल आहे इनिंगमधला. चांगला स्ट्रोक समोरच्या रिझनमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोरात गेले होते. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात का आता हे चेक केलं जाणार. एक धाव तर झाली आहे, 50 तर पूर्ण झाल्यात. 51 असणार की 50 हे मात्र आता चेक केलं जाणार. हॅलो. चला कलंबोली टीमचे कॅप्टन या. कलंबोली टीम कॅप्टन तलोजा मजकूर संघाचे संगणक इथे आहेत. कलंबोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच या टॉससाठी. यानंतरचा सेकंड राऊंडचा सामना असेल. प्रत्येक दिवशी एकच संघ इथून क्वालिफाय केला जातोय, तर एकच संघ इथून क्वालिफाय होणार आहे. त्या अनुषंगाने आपण लगेचच या. 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना इथे सुरू आहे. एका बाजूला ओवे तर दुसऱ्या बाजूला रोंजन, या 2 संघांमधली लढत आहे. चला कलंबोली कॅप्टन, कारण ओव्हर संपायच्या अगोदर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि बॅट्समन नॉट आऊट आहे. 2 रन कंप्लीट आहेत. टोटल रन झालेला आहे 51. टार्गेट आहे ते 52 या धावसंख्येचं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. ऐकणार आहोत आपण एक सिनियर समालोचक संतोष घरत सर यांना. दरम्यान जाऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जोडले गेलेत रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. तर मी हरेशट मात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आणि अक्षय त्याचे प्रशांत यावा इथे टॉससाठी. हरेशट या, प्रशांत हरेशट या. सन्माननीय माजी सरपंच हरेशट म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. तलोजा मजकूर टीम टॉस जिंकले. डिसिजन यस, फिल्डिंग आहे. ओके. यानंतरची लढत आहे बघा, तलोजा मजकूर वर्सेस कळंबोली. टॉस जिंकलाय तो तलोजा मजकूर संघाने आणि त्याने क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलाय. तर फलंदाजीसाठी आव्हान दिलं कळंबोली संघाला. तत्पूर्वी इथे सामना ओबे वर्सेस आपण पाहतोय तो रोंजन यांच्यामध्ये एक बिग फाईट. ऐकूया दुसऱ्या सत्र संतोष घरत सर यांचा आवाज. हॅलो, थँक्यू संदीप सर. आपण पाहता स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी व ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये 7व्या रात्रीमधली ही 4थी लढत आपण पाहतोय, पहिल्या फेरीमधली. आणि याच्या पुढील लढत मात्र
तलोजा मजकूर विपक्ष कलमुडी या दोन संघामध्ये खेळवली जाईल. पहिल्या फेरीत ही लढत शेवटची असणार आहे. मात्र सुरुवातीला आपण पाहिलं तर रोहिंटन टीमचे मेन फलंदाज बाद झाल्यानंतर काहीसा प्रतिकार अंतिम सत्रामध्ये आपण पाहिला आणि त्याच पुढे ही धावसंख्या मात्र अगदी आपण पाहिलं तर 51 जाऊन पोहोचली आणि 52 धावांचं टार्गेट टीम I-11 ओवेस संघाला असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला धीरज आपण पाहू तर दुसऱ्या बाजूला सोनू मात्रे आणि धीरज मात्रे आपण पाहतो मैदानावरती. स्ट्रायकिंग यांना फलंदाज धीरज असणार आहे. खऱ्या अर्थाने यावर्षी हा संघ कर्तव्य बिल्डअप करण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीचा खेळ यावर्षी राहिलेला आहे अगदी आपण पाहिलं तर आजच हा संघ वावंजेला सुपर टॉप 4मध्ये पोहोचला आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर बोर्दूलच्या स्पर्धेमध्ये जो दमदार खेळ केला खऱ्या अर्थाने I-11 संघाने त्यामध्ये धीरज मात्रेचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आहे. फार थोड्या फरकाने त्याची बाईक मिस झाली जरूर, मात्र येणाऱ्या कालामध्ये या खेळाडूच्या नावावर सुद्धा बाईक असणार आहे हे मात्र नितांत आपल्याला पाहायला मिळतंय. चिनू पाटील पहिल्याच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला आहे. चिनू पाटीलच्या गोलंदाजीवरती प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल पाठवला सीमा पार चौकार. नेहमीच पाहायला मिळाले. जो फलंदाज पॉवर प्लेअरच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो इथून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता कव्हर क्षेत्रात. ते बॉल मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने संतोष प्रत्येक षटकारासाठी हर्षद म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे खेळाडूंसाठी ओवेस संघासाठी. ओवेस संघामध्ये ती गुणवत्ता सुद्धा आहे पाहिली आपण यावर्षी. I-11 ओवेस संघ सातत्याने मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेस सोनू पाटीलचा फटका इथे नक्कीच या ठिकाणी विसावला आहे. तो मात्र शतरक्षित इथे आपल्याला पाहायला मिळाला. सुजय पाटीलच्या हातामध्ये विसावला बॉल आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. सोनू मात्रे बाद. काहीसा वेगळा प्रयत्न होता यावेळेस मैदानावरती. अगदी हलक्या हाताने टाकल्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपमध्ये सोनू इथं मात्र बाद झाला. त्याबद्दल सुजय पाटील याचं मात्र या ठिकाणी आपल्याला शतरक्षण पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आकाश भुईर आपल्याला पाहायला मिळू शकेल. ज्याचं आपण शेवटचं षटक पाहिलं होतं तोच हा यावेळेस फलंदाजी करताना पाहायला मिळू शकेल. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 5 झालेली आहे. अजून 27 बॉल आणि 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय गोलंदाजीमध्ये चांगली लय आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखल झाली तर मात्र या मॅचमध्ये मात्र या धावसंख्येचं संरक्षण करू शकेल रोहिंटन टीम. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धीरज आणि आकाश त्याचबरोबर विवेक आहे. त्यांच्याकडे खूप चांगली फलंदाजी बाकी आहे ओवे टीमकडे आणि त्यांच्या माध्यमातून धावसंख्या सहजपणे पारसुद्धा करू शकतात. अगदी फलंदाजांनी मात्र कटाक्ष टाकला होता पंचांकडे की एखाद्या क्षणाला वाईट शोध दिला जाऊ शकतोय का, मात्र तसं काही घडलं नाही. एस पंचांनी रेफर केलेलं आहे. नो बॉलसाठी गेलाय वाईटसाठी. ओके ओव्हर होतं रे मला 3-4 मिनिटात. धावसंख्या 5 वरती आहे. आमचे सुनील पाटील आहे त्याचबरोबर सर्वेश ठाकूर. टेनिस cricket.in च्या माध्यमातून पाहणी केली जाते. एक्झॅक्टली बॉल किती हाईट फॅक्टर होता आणि त्याच दृष्टीने पाहणी केली जाते. येस फेअर डिलिव्हरी. कोणत्या प्रकारची धावसंख्या ॲड केली जाणार नाही.
धावसंख्येचा आपण विचार केला ना तर 52 धावा करायच्या आहेत आणि 5 धावा झालेल्या आहेत. 47ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल चेंडू पाटीलच्या माध्यमातून फेकला जाईल आकाश भोईरसाठी. आकाशच्या बॅटमधून रात्रीच्या 17मध्ये सुद्धा आमची बॅटिंग लेफ्ट चांगली आहे हे दाखवणारा हा षटकार आकाश भोईरच्या बॅटमधून. आणि षटकारांसाठी जे पारितोषिक आलं होतं जरूर आर शेट म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि ते मिळवलं खऱ्या अर्थाने आकाश भोईर याने. समोर लाईटची आहे का ते बंद करायचे आहे. फोरलोर आहे कोणाची व्यासपीठाच्या अगदी समोर आहे. तिकडून आवाज द्यायचा प्रेक्षकांनी. तुमच्या पाठीमागे गाडी आहे बघा. ते लाईट बंद करा प्लीज. व्यासपीठाच्या समोर एक गाडी आहे उभी तिथे लाईट चालू आहे प्लीज बघा. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल. बाकीच्या प्रेक्षकांनी आवाज द्या प्लीज जरा. पंच जरा आवाज द्या तिकडे. लेफ्ट साईडचा जो फिल्डर आहे ऑन साईडला डीप मिड विकेटला त्याने आवाज द्या जरा. झाली बंद सर. थँक्यू. भरपूर वेळ लागला परंतु धन्यवाद आपलं. चला मॅच ऑन करूया आपण. पुढच्याच बॉलवरती इनसाउट आउट. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. एका टप्प्याने बॉल गेला सीमा पार. आकाश भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. टाळ्यांचा गदरच सांगू शकतो की आकाश भोईरची गुणवत्ता काय आहे. आकाश भोईरचा क्लास आपण पाहतो. अजूनही धीरज मात्रे स्ट्रायकिंग एंडला जास्त वेळ राहू शकला नाही. मात्र आकाश भोईरने ज्या धावसंख्येची आवश्यकता पहिल्या पॉवर प्लेमध्ये होती ती पूर्ण केली खऱ्या अर्थाने. तीही चेंडू पाटीलच्या गोलंदाजीवरती. आपल्या मेन बॉलरवरती एवढा हल्ला झाला तर मात्र इतर गोलंदाजांची हालत काय असणार आहे. नक्कीच नक्कीच संतोष. आणि आमचे गोविंददादा भोईर जर इथे आले असतील तर या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कारण आकाश भोईर गोविंददादा भोईर यांचे सुपुत्र आहेत तर त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे भरतदादा भोईर असतील. अरुण भोईर इथे आलेत असं वाटतंय. यावं आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आमचे अजय भोईर इथे आहेत. जरूर या दोन्ही संघांच्या बद्दल सांगायचं झालं तर याच वर्षी चिनू पाटीलने सुद्धा एक बाईक घेतली. याच वर्षी हा संघ आणखी चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते दुसऱ्या बाजूने ओवे संघ सुद्धा याच वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळते. या लॉर्ड्समध्ये सुजल पाटील गोलंदाजीला आलेला आहे. त्याच वेळेला आपल्याला स्ट्रायकिंग एंडला धीरज मात्रे पाहायला मिळतोय. दोन ज्युनियर खेळाडूंमधली ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. सौरभ पाटील चेंडूवरती धावलाय खरा. दुसरीचा प्रयत्न जलद गतीने चित्त्याची चपलाई पाहिली आपण. धीरज मात्रे ती शरीरयष्टी पाहिली ना आपण तर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल की हा फलंदाज कशा प्रकारे षटकार ठोकतोय. अगदी आपण पाहिले तर अक्षय पवारची त्याची स्टाईल आपण पाहतो नेहमीच कॅप परिधान करण्याची त्यानंतर फटके खेळण्याची आणि सातत्याने कोऱ्याने धावा करणारा हा फलंदाज मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत ओवे टीम सुरक्षित असणार आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सफलतापूर्वक जाणार का. इथे मात्र जेल सोडलाय पहा. धीरज मात्रेचा हा जेल खूप महागात पडू शकतोय. जेल सुटल्यानंतर 2 धावाही जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोचली ती मात्र 19 धावसंख्येवरती. जोपर्यंत या फलंदाज चांगली फलंदाजी करतात ते अडसर मात्र दूर करावे लागतील येणाऱ्या गोलंदाजांना. सुजल पाटील गोलंदाजी करतायत त्यांना मात्र या ठिकाणी चांगली लईमध्ये चांगली या ठिकाणी गोलंदाजी दाखवावी लागेल तरच आपण या संघाला रोखू शकताय. पुढचा बॉल धीरजसाठी पुढे येऊन खेळले त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. सिंगल धावफलकावर 20 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहिलं तर अगदी 11 धावांचं अंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते सहजपणे पार केलं जाऊ शकतं मराठी षटकांच्या क्रिकेटमध्ये. कारण दुसऱ्या बाजूला आपल्याला आकाश भोईर पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे. अगदी कॉन्फिडंटली फलंदाजी आपण त्याची पाहिली. अजून एका बॅटमध्ये या ठिकाणी रडारमध्ये आला बॉल. बॉलला पाठवलाय सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. वड बाऊसचा आलाय चौकार. लगातार त्याची फलंदाजी आपण पाहिली तर त्याने एक षटकार ठोकला त्यानंतर लागोपाठ 2 चौकारी ठोकलेत. म्हणजे आत्तापर्यंत त्याने मागच्या 3 बॉलवरती वैयक्तिक 14 धावसंख्या नोंदवली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 24 या धावसंख्येवरती. 52 धावा करायच्या असताना मात्र गोलंदाजीमध्ये इथं सातत्य राखता आलं नाही गोलंदाजांना. कारण चुनू पाटीलने सुरुवात चांगली केली त्यानंतर शेवटच्या बॉलवरती 10 धावा दिल्या
आणि आता सुद्धा सुजल पाटील यांनी षटक फेकलंय, त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी 9 धाबा 4 बॉलवरती आलेत. पुढचा बॉल आकाशसाठी होता, स्ट्रेट टू द बॉलर खेळला होता, अगदी पंचांच्या समोरून बॉल गेला आणि तिथून मात्र दुसरीचा प्रयत्न सहजपणे पूर्ण झाला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने धीरज मात्रेने दिला कॉल आणि लगेचच आकाशसुद्धा माघारी परतला आणि आपण पाहिलं तर 2 धाबा सहजपणे पूर्ण झाल्या. 2 धाबांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26च्या धावसंख्येवरती. अजून या षटकामधला आपण पाहू शकता एक चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानामध्ये. शांतता जरी असली तरी मात्र उभे टीम मात्र जल्लोष करताना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून चौकार षटकार येत आहेत. पुढचा बॉल पुढे कलताना प्रयत्न केला जरूर, मात्र हा शेवटचा बॉल मात्र निर्धाव फेकला आणि तीच गरज आहे इथे मात्र टीम रोहिंजलला. आणि शेवटचा चेंडू इथे मात्र मिस होत असताना धावसंख्या 12च्या सरासरीने पोहोचली आहे, 13च्या सरासरीने 26च्या धावसंख्येवरती पाहायला मिळू शकेल. यस, 26 पाहिजे आहेत. 12मध्ये 26 झाल्या, 18मध्ये 26 पाहिजे आहेत. फक्त 8 धावांचं अंतर जरूर आहे, ते वाढवण्याची कामगिरी मात्र गोलंदाजांना करावी लागेल. ते कमी करायचं असेल तर मात्र धीरज आणि आकाशला चांगली फलंदाजी करावी लागेल. 18मध्ये 26 समीकरण आता 2 षटकांमध्ये 13च्या सरासरीने झाल्या 26 धावा आणि आता करायच्या आहे ते रिक्वायर रन रेट आपण पाहिला तर 8.67चा आहे. ते मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केलं जाऊ शकेल, जी हीच फलंदाजी सातत्याने या ठिकाणी केली तर. पुन्हा एकदा चेनू पाटील गोलंदाजीला पाहायला मिळतील. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा चेनू पाटीलने षटक घेतलंय. कारण धीरजच्या मात्रेची विकेट आणि आकाश भोईरची विकेट खूप महत्त्वाची असणार आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये ती क्षमता अनेक वर्ष आपण पाहिलेली आहे. या मॅचमध्ये मात्र ती क्षमता दाखवली तर कदाचित या ठिकाणी विकेटसुद्धा मिळू शकेल. मात्र धीरज जो एक चांगला फलंदाज आहे, अतिशय शांत पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याला माहीत आहे समोरचा गोलंदाज कोण आहे, त्याला मात्र या ठिकाणी कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावं ही त्याच्या मते या ठिकाणी गुणवत्ता आपण सातत्याने पाहिलेली आहे. पुढचा बॉल पुलरलेनच्या बॉलला भिरकावलं, सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल टिपला जातोय. ज्या फलंदाजासाठी जालं आखलं होतं तो फलंदाज झेल पकडला गेलाय सौरभच्या माध्यमातून आणि जशा प्रकारचा जल्लोष चेनू पाटीलची विकेट मिळवल्यानंतर झाला होता तोच जल्लोष रोहिंदन टीमच्या बाजूने धीरज मात्रेची विकेट घेतल्यानंतर झालेला आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे आपण. मला अजय भोईर या कोचिंग करतात ते तिकडनं या व्यासपीठावरती. जरूर, अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठासमोरून आवाज येतो त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये कोणता फलंदाज पाठवायचा की कोणता फलंदाज यावेळेस मैदानात यायला पाहिजे हे मात्र त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते. कारण अनेक वर्ष आपण पाहतोय टीमची कोचिंग, टीमचं व्यवस्थापन त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाते आणि याच वेळेस मैदानामध्ये विकेट संपन्न झाली मोठी आहे. ज्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद करण्याची संधी निर्माण झाली कोणती चुकी न करता सौरभ पाटीलने तो झेल टिपला. ज्या प्रकारचा झेल चेनू पाटीलचा टिपला गेला होता त्याच पद्धतीचा झेल इथे मात्र सौरभ पाटीलने टिपलाय आणि यावेळेस मैदानावरती आता समीकरण थोडंसं बदललंय. 17 बॉल 26ची आवश्यकता. पुन्हा एकदा चेनू पाटील गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहेत. समोर फलंदाज कुणाल ठाकूर. पहिलाच बॉल टॅप करायचा होता, चेंडू काहीसा वेगाने फेकला आणि यावेळेस मात्र ऑफस्टिकचा मारा केला जातोय. ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी घेतली अगदी कॉन्फिडंटली चेनू पाटीलने चेंडू हातामध्ये घेतला. कदाचित असं वाटलं होतं की चेनू पाटील तिसऱ्या षटकामध्ये येणार की नाही, मात्र चेनू पाटीलने सफलतापूर्वक आत्तापर्यंत 2 चेंडू फेकलेले आहेत, कोणती धाव न देता हे चेंडू डिलिव्हर झालेत. पुढचा बॉल बॅटच्या राडामध्ये जरूर आहे. पुन्हा एकदा सौरभ पाटील चेंडूवरती धावतील. चेंडू पकडला गेला तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा कॉल आहे की नाही मात्र आकाश भोईर सज्ज नव्हते, आकाश भोईरचं लक्ष नव्हतं आणि त्याच मला एकच धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळू शकतील. 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. 25ची आता आवश्यकता आहे. या 25 धावसंख्येला जर गबसणी घालायची असेल तर आकाश पाटीलची फलंदाजी जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढच्याच बॉलवरती कोणताही फटका नाही, मात्र फलंदाज या ठिकाणी जरूर त्यांचं अपील यशस्वी ठरलंय आणि इथे मात्र वाईटचा इशारा येत असताना अवांतरची धाव जोडली जाते. अवांतरचा एक्स्ट्राचा हा चेंडू फेकावा लागेल मैदानावरती. चेनू पाटीलला धावसंख्या 28 आहे. सूरज आपल्याला पाहायला मिळतात किपरच्या स्वरूपात. चांगली किपिंग गॅदरिंग बॅकअप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय मैदानावरती. पुढचा बॉल बॅटच्या राडारमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक सज्ज झाला तिथे आणि झेल पकडला गेलाय. केतनच्या माध्यमातून आकाश भोईरची विकेट मिळवली आहे आणि धीरज मात्रेला सुद्धा माघारी परत 2 सफलतापूर्व विकेट मिळवत असताना चेनू पाटीलने या षटकामध्ये आपला अनुभव, आपला गुणवत्ता इथं सिद्ध केली आहे.
विवेक म्हात्रे एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. चिनू पाटीलच्या षटकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आले आणि त्यानंतर मात्र षटक घेतल्यानंतर लगातार आपण पाहिलं तर 2 विकेट संपन्न केलेलेच आहेत आत्तापर्यंत. मात्र इतर चेंडूवरती आता आक्रमण होणार की सफलतापूर्वक सन्मानपूर्वक इथे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एंडला विवेक म्हात्रे आपल्याला जाताना पाहायला मिळतो. 14 बॉल 10चं अंतर असताना 24ची आवश्यकता जरूर आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. मात्र मैदानावरती दोन्ही बाजूने आपण पाहतो शांतता आहे. अजूनही कुठला संघ मॅचमध्ये आलेला नाही, कारण मैदानावरती गोलंदाजी चांगली होते. कधी एखाद्या खराब चेंडूवरती फटकाही चांगला पाहायला मिळतोय, कारण 14 बॉल 24ची आवश्यकता आता असणार आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठ्या विकेट संपन्न केल्या, ज्या आकाशने मात्र चांगलं फलंदाजी केली होती. तोच आकाश मैदानातून सुद्धा बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज विवेक, लिजेंड आणि कॅप्टन. समोरून मात्र केला ऑन साईडला डीपचा शतरक्ष पुण्यावर चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. कुणालचा कॉल जरूर होता, फेकी चांगली नव्हती, मात्र बॅकअपला मात्र 3 शतरक्षक होते आणि त्याच पुढे एक धावसंख्या या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्येमध्ये एका धावेने धावफलकावर धावा लागतील, त्या मात्र 29 धावा 23 धावांची आवश्यकता असणार आहे. 23 धावसंख्येमध्ये या ठिकाणी 13 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे टीमसाठी. एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये ओव्हे टीमला येण्यासाठी सहकार्य होणार आहे. मात्र एखादा डॉट बॉलाला विकेट आली तर अजूनही या ठिकाणी संघर्ष कायम असेल रोहिंजन टीमचा. 52चं टार्गेट असताना पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. सिंगलने धावफलकावर धावा 30 पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक असताना आता 12, आवश्यकता 22 धावाची. 10चं अंजुनी अंतर आपल्याला पाहायला मिळतं, ते पूर्ण करू शकला नाही मागच्या ओव्हरपासून आपण पाहिलं तर, कारण या षटकामध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या पाहायला मिळाली. ज्या चिनू पाटीलच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये 15 धावा कुठल्या गेल्या, त्याच चिनू पाटीलने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा देत 2 गाड्यांना बाद केलेला आहे आणि ते सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र संपन्न केलेल्या आहेत. आता 2 ओव्हरमध्ये 22ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायच्या, एवढा वेळ घेऊ नका प्लीज. अजून बऱ्याच मॅच खेळवायच्या आहेत आपल्याला. 12-22च्या समीकरणामध्ये आता कोणता संघ या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आगेकूच करताना पाहायला मिळू शकेल. नवीन गोलंदाज सौरभ पाटील पाहायला मिळतोय. समोरून मात्र कुणाल ठाकूर आणि विवेक म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. दोन्ही टीमसाठी पारितोषिकांची भरपूर खैरात करण्यात आली होती. आता मात्र दोन्हीकडले पारितोषिक शांत झालेत, कारण मॅच होते. इथून मात्र दोन्ही संघांना संधी आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या स्पर्धेपासून दूर जाईल आपण सुद्धा सांगू शकणार नाहीत, कारण 12 बॉल 22च्या समीकरणामध्ये आत्तापर्यंत या दोन्ही फलंदाजांना बनाव तसा जम बसवता आला नाही. अजूनही दोघांच्या बॅटमधून एकही चौकार षटकार आलेला नाही. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विवेक म्हात्रे आत्ताच मैदानावरती दाखल झालेला आहे, त्याच्या माध्यमातून सिंगल पूर्ण जरूर झाले आहे. इथे मात्र कुणाल ठाकूरचा हा फटका सांगून गेलाय की I11 ओव्हे टीम अजूनही मैदानामध्ये शाबूत आहे, आम्ही मॅच जिंकू शकतोय. हा फटका इथे दाखवणारा हालाई षटकार कुणाल ठाकूरच्या बॅटमधून. आणि हरेशन म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. बघा, आत्मविश्वास इथं वाढवला जातोय खेळाडू. आणि कुणाल ठाकूर याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. एक जबरदस्त फिल्डर म्हणून संतोषाची ओळख आहे. बॅट पकडण्याचे ॲक्शन देखील तुम्ही पाहू शकता. उलटी बॅट पकडण्याची ॲक्शन आहे. जरूर ज्या पद्धतीचा फटका आपण जर खेळायला गेलो तर आपल्याला फटका सुद्धा खेळता येणार नाही, अशी प्रकारची बॅट त्याची पकडण्याची स्टाईल आपण पाहतो. टॅपिंग क्रिकेट, काय चेंडू फेकला, त्यानंतर मात्र वाईटचा इशारा, अगदी आउट साईड ऑफ द ऑफ स्टंप बॉल फेकला. यावेळेस सौरभ पाटीलने काहीसा वेगळा प्रयत्न केला. एखादा चेंडू समोरच्या दिशेने फेकण्यानंतर त्यावर विकेट मिळवण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि ते मात्र वाईटची एकदा जोडली जाईल. अगदी आपण पाहिलं तर 7 धावा आल्या एका बॉलवरती. पुढचा बॉल सौरभचा, या बॉलवरती धाव नाही आणि मात्र या ठिकाणी कटाक्ष टाकला होता. थोडासा संशय व्यक्त केला होता कोणाला ठाकूरने की हा सुद्धा बॉल वाईट जाईल की काही, मात्र या ठिकाणी तसं घडलं नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. आता 10 चेंडू 15ची आवश्यकता आहे. कधी मॅचमध्ये ओव्हे टीम येते तर कधी ओरिजिनल टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण धावांचा आणि चेंडूंचा आता अंतर कमी होताना पाहायला मिळते. 10 चेंडू 15ची आवश्यकता. हलक्या हाताने ढकलला शॉट, सिली मिडॉपचा क्षेत्ररक्षक चकलाय आणि इथून मात्र 2 धावा जोडल्या जात आहेत. या एक धावेसाठी प्रयत्न संघर्ष करताना मैदानावरती खेळाडू करतायत. मात्र एक धाव किती महत्त्वपूर्ण असेल ती येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला पाहायला तर मिळू शकेल. 2 धावा जोडल्या जात आहेत. 9 चेंडू 13ची आवश्यकता.
सौरभ पाटील गोलंदाजीच्या मार्गावर आहेत. या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 8 धावा आत्तापर्यंत जोडल्या गेले, 9 धावा जोडल्या गेल्यात. एक वाईटचा त्यात समावेश आहे, एक षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल पुन्हा एकदा सज्ज असेल. कुणालच्या माध्यमातून आत्तापर्यंत जोडल्या गेल्या धावा आपण पाहिल्या तर 10 धावांवर तर खेळतोय. पुढचा बॉल सौरभचा आहे, टॅप केल्या बॉलला थोडीशी उंची कमी दिली. अगदी आपण पाहिला तर राऊंड विकेट आता ओव्हर द विकेट गोलंदाजी आपण त्याची पाहिली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा बॉल सुद्धा डॉट आलाय. कधी धावत संख्या 1 पुढे सरकते, कधी 2 पुढे सरकते, तर कधी मध्यंतरी एखादा डॉट बॉल येतोय आणि जल्लोष मात्र रोहिंदन टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. 8 आणि 13चं समीकरण पाहायला मिळतं मैदानावरती. 5 धावांचं अंतर ते मात्र दूर करू शकला नाही. पाहत या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. एक धाव जोडली गेली आहे धावसंख्येमध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 40 धावसंख्या पूर्ण झाली. अजूनही 7 बॉल 12ची आवश्यकता असताना आता स्ट्रायकिंग गेला विवेक आलाय. फार मोठी अपेक्षा केली जाते I11 ओवे टीमकडून की विवेकच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक यावा. तर दुसऱ्या बाजूने रोहिंदन टीम सुद्धा अपेक्षा करीत असेल सौरभचा हा बॉल मात्र या ठिकाणी डॉट निघावा, अशा प्रकारची अपेक्षा दोन्ही संघांकडून करत असताना विवेकच्या बॅटमधून लांबलचक हाय अँड हॅन्डसम सिक्सर. विवेक मात्रे मॅच ऑन केली आहे ती मात्र I11 ओबे टीमसाठी. समीकरण फार बदलले, फार या ठिकाणी बदलले समीकरण. पहिल्याच बॉलवरती षटकार, शेवटच्या बॉलवरती आला षटकार. या 2 षटकारांनी मॅच पूर्णपणे फिरवली आहे. इथे मात्र ओबे टीमच्या बाजूने आता मात्र चेंडू मागे धाव. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असणार आहे. विचारात पडलाय करत रोहिंदन संघ की किमान 10 धावा तरी आवश्यक होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ओव्हर पिच बॉल टाकला आणि त्या बॉलला करत पाठवला सीमापार, सीमारेषा बाहेर षटकाराच्या दिशेने आणि नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल दिनेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याच्या माध्यमातून 6 धावा रोखल्या जातील का हा मोठा सर्वाधिक प्रश्न. तर दुसऱ्या बाजूला कुणाल ठाकूर असणार आहे. त्याच्या बॅटमधून या ठिकाणी चौकार षटकार बरसतील की या वेळेला सिंगल डबलने या धावफलक पूर्ण केला जाईल. 52ची आवश्यकता होती. आपण पाहतोय पहिल्या सत्रामधली ही शेवटची मॅच. ओवे विपक्ष रोहिंदन टीमने केलं 51-52 करायच्या होत्या आणि शेवटच्या 6 बॉलवरती आता आवश्यक आहे ती मात्र 6 धावा. दिनेशच्या माध्यमातून शेवटचं षटक. लेफ्ट हँड गोलंदाजी, पहिला बॉल चिनुरा सुद्धा समजू शकला नाही. अगदी बॉलरच्या दिशेने गेला बॉल आणि तरीसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं काहीसं वेगळे क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी ब्लाइंडेड फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर कुणालने सुद्धा त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरी झाला नाही तरी बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र जोडली जाईल. आता धावा कशाही येवोत त्या मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतील टीम ओवेसाठी. मात्र डॉट आणि विकेट ही कामगिरी करावी लागेल दिनेश म्हात्रेला येणाऱ्या 5 बॉलवरती. पुढचा बॉल विवेकसाठी आहे, पाहूया कशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट करतो. सूरजच्या हातामध्ये बॉल एका ॲक्शनमध्ये उचलला नाही, बॅकअप केला नाही दिनेशने आणि आता मात्र तिसरीचा कॉल दिला. 3 धावा पूर्ण झाल्या. कॉन्फिडन्स लो झाला मी म्हणे यावेळेस रोहिंदन टीमचा. चेंडू अडवला, फेकला सुद्धा, गादर करता आली नाही. बॅकअप सुद्धा खराब पाहायला मिळालं. जिथे मात्र 1 धावाची शंका होती तिथे धावा आल्या 3 आणि मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय I11 ओबे टीमने. आता 4 बॉल 2ची आवश्यकता. इथे मात्र 2 चेंडू आता एक्स्ट्रा राहिलेले आहेत. मॅच कोणत्याही क्षणाला संपू शकतोय. कुणाल ठाकूर आणि मात्र ओबे टीमसुद्धा इथे मात्र मॅच संपुष्टात आणू शकेल. येणाऱ्या बॉलवरती पाहूया 2 धावा निघतायत का. 4 बॉल 2ची आवश्यकता. दिनेशचा पुढचा बॉल हलक्या हाताने कटवलाय. 1 धाव तर झालेली आहे. स्कोर लेवल झालेला आहे. आता मात्र विजयी फटका विवेकच्या बॅटमधून येणार का ही प्रतीक्षा जरूर आहे. 52चं टार्गेट असताना या मॅचमध्ये 3रं षटक कलाटणी देणारं षटक ठरलं. त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि सौरभ पाटीलच्या षटकामध्ये मॅच पूर्णपणे फिरले आहे ती मात्र ओवे टीमच्या बाजूने. जा सौरभ पाटीलने अगदी आपण पाहिलं सीमारेषा लगत धीरजचा झेल टिपला, त्याच सौरभ पाटीलने निराशा केली. 16 धावा देत मॅचमध्ये मात्र या ठिकाणी ओवे टीमने जबरदस्त शिरकाव केला. 1 धावेची आवश्यकता. धाव तर या ठिकाणी पूर्ण झाली. अजून एक खराब क्षेत्ररक्षकाचा नमुना आणि I11 ओवे संघाने मॅच जिंकलेले आहे. I11 ओवे संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. रोहिंदन आपण चांगला खेळ केला. मध्यंतरानंतर मात्र या ठिकाणी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन झालं आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी आपल्याला मैदान सोडावं लागतं. हार्ड लक टीम रोहिंदन. कोण
आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जरूर आपण देताना या ठिकाणी कांचन पारकर डिक्लेअर करतायत. 2 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि या ठिकाणी आपण फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं तर 3 बॉल 10चं 4 बॉलमध्ये धावसंख्या तब्बल 14 नोंदवली आणि मॅन ऑफ द मॅचचं सामनावीरचा पारितोषिक ठरला तो मात्र विवेक म्हात्रे. आकाश, कुणाल आणि विवेक प्रत्येकी 1-1 षटकार हरीश शेठ म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक होता. तर यायचा आकाश, कुणाल आणि विवेक म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅच आपण इथे संतोष आम्हाला सांगतील. विवेक म्हात्रे. आमचे ब्रह्मा राजे, यस राजन राजे, ब्रह्मा स्वागत आहे. रोहिदास देखील आहे, आमचे रोहिदास पाटील, कुणाल आहेत, सगळे संगम राजे दिसत नाहीये. हा आहे. ओके ओके, संगम देखील आहे. हरेश